नमस्कार, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू अवर न्यू व्लॉग. तर आज आम्ही खूप 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 खुश आहोत. एक इंडियावरनं एक मस्त मेंबर आमच्या घरी येणार आहे आणि खूप स्पेशल डे आहे आज आणि स्पेशल व्यक्ती येणार आहे त्यासाठी. तर आत्ता लगेच सांगत नाही, थोडीशी आपण एक्साइटमेंट ठेवूया. आणि आता आम्ही त्या व्यक्तीला पिकअप करायला एअरपोर्टला चाललेलो आहोत, जिनिव्हा एअरपोर्टला. तर एकदम आम्ही कट टू कट आहोत कारण फ्लाईट एकदम ऑन टाईम आहे. तर आपण पटकन निघूया आणि नंतर डायरेक्ट भेटूया. आणि आता आम्ही एक ऑलमोस्ट 7-8 मिनिटात पोहोचतोय. त्या व्यक्तीची फ्लाईट लँड झालेली आहे अँड व्हेरी 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 एक्सायटेड. पुष्कर, कसं वाटतंय? खूप एक्साइटमेंट आहे. म्हणजे कधी एअरपोर्टला पोहोचतोय आणि त्या व्यक्तीला भेटतोय आपण, असं होतंय. मोमो बिचारी सकाळी उठून रेडी झाली, खिडकीतनं बघतीये ती. आपल्याला कुठे जायचंय? कोण येतंय? मोमो कोण येतंय? तिला फार खुश होणार आहे. जस्ट हाक मारली की तिला पुढे यायचं असतं. सो येस, मोमो फार खुश होणार आहे. आणि एक थोड्या वेळाने कॉल करू आम्ही त्या व्यक्तीला, कारण जस्ट लँड झाली आहे फ्लाईट, त्याच्यामुळे बाहेर येईपर्यंत थोडा वेळ लागेल. येस, सो बघूया. क्लिप्स मी शूट करते, तशा मी इथे टाकच आहे. A few moments later. आता आम्ही एअरपोर्टला आलेलो आहोत आणि वाट बघतोय. सो आता आम्ही एअरपोर्टला आलेलो आहोत. आम्ही खूप 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 एक्सायटेड आहे. फक्त सगळं व्यवस्थित होऊ दे, इमिग्रेशन वगैरे. थोडंसं टेन्शन आहे अजूनही, पण फर्स्ट इंटरनॅशनल फ्लाईट आणि ती पण स्वित्झर्लंडला. सो त्याच्यामुळे थोडी धाकधूक अजून आहे. भेटल्यानंतर जीवात जीव येईल. A few moments later. फायनली माझी आई आलेली आहे मुंबईवरनं. एकटी ट्रॅव्हल केलेलं आहे तिने आणि आयुष्यात पहिल्यांदा इंटरनॅशनल ट्रॅव्हल केलं आहे. त्यामुळे भयंकर आनंद झालेला आहे. व्हेरी प्राऊड ऑफ हर. आणि इट्स नॉट इझी, कारण आपल्याला भाषा येत नसते आणि त्याबरोबर एवढा मोठा प्रवास एकटीने करणं इज समथिंग लाईक व्हेरी कमेंटेबल. आता घरी जाऊन सगळ्या गोष्टी काढणार, काय काय कसं झालं विमानात वगैरे, कोण कसे होती लोक. तर आता त्या गप्पा चालतील आणि मस्त चहा वगैरे पितो आणि निघतो. A few moments later. आवडलं का पण तुला ते? खारी सारखं आहे ना थोडंसं, आपल्या खारी सारखं. सो माझ्या आईने इथे मस्त आल्या आल्या इकडच्या लोकांचा ब्रेकफास्ट खाल्लेला आहे, तिला आवडलाय. आणि आम्ही घरातनं चहा बनवून आणलेला गरमागरम, सो तो खाते. पुष्पकर पण इथे खातोय, बसली इकडे आरामात सगळ्यांना बघत. 2 days later. तर त्या दिवशी आल्यानंतर आज आहे डे 2 आणि फारसं आम्ही मध्ये काही शूट नाही केलं कारण ऑफकोर्स थकलेलो आणि त्यामुळे आम्ही काल एक मस्त आराम केला. आणि आज आहे ट्यूजडे. आम्ही खाली आलेलो आहोत मोमोला घेऊन. ते माझी आई पण आहे. कचरा टाकायला आलेलो, म्हटलं त्याने एक मस्त राऊंड मारून होऊ दे. थोडं काल पाऊस पडत होता त्यामुळे जास्त काही फार बाहेर फिरता नाही आलं, त्यामुळे आज थोडं क्लाउडी आणि सनी आहे. तर आईचा पहिलाच थंडीचा एक्सपिरियन्स आहे एवढ्या. आणि तिला विचारूया आपण, तिला कसं वाटतंय तुला इथे येऊन? छान वाटतंय. छान वाटतंय. ती अजून तेवढी कॅमेरा फ्रेंडली नाही आहे त्याच्यामुळे तिला अजून असं सगळं वेगळं वाटतंय. पण तिला इकडची स्वच्छता, शांतता सगळं आवडलं आहे आणि एकंदरीत शी इज एन्जॉईंग हर टाईम. आणि वीकेंडला आम्ही तिला कुठेतरी जवळपासच्या एरियामध्ये घेऊन जाऊ फिरवायला, थोडाफार दाखवू स्वित्झर्लंड तिला. आणि ती आल्यामुळे आम्हाला थोडासा आराम झाला आहे, खायला मिळतं आहे तर दोघांनाही. त्यामुळे ऑफकोर्स तिला काही कामाला नाही लावलं आहे, बट की ती तरी काय करणार घरात बसून, असं होतं. त्यामुळे ती थोडी मदत करते कामात, त्यामुळे आम्हालाही थोडा आराम मिळतो. सर्वात जास्त खुश आमची मोमो आहे. मोमो, कसं वाटलं तुला?
ती काही सोडतच नाही आहे आजीला. तिच्याच मागे मागे फिरणं, झोपणं. ये हो मग, हो मग. कुठे आजी? आजी कुठे? आजी कुठे? सो आता मी या रेल्वे ट्रॅकच्या बाजूचा जो वॉकवे तिथून चालतोय आणि जेवढा मला आवडतो हा पॅच तेवढाच आईला पण आवडतो. त्यामुळे शांत वाटतं मस्त, फक्त पक्ष्यांचा आवाज आणि छानपैकी ऊन पडलं तर अजूनच छान वाटतं चालायला. आता आम्ही तिथे चालतोय आणि हा व्लॉग थोडासा असा वेगवेगळाच असणार आहे. मी छोट्या छोट्या क्लिप्स आठवड्याभराच्या अशा मिक्स करून हा व्लॉग टाकणार आहे. त्यामुळे किती मोठा व्लॉग होईल मला माहीत नाही.